आपण करणार आहे ब्रेन ॲक्टिव्हिटी. हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू स्नेहदीप चॅनल. अधीराने सांगितल्याप्रमाणे आजचा व्हिडिओ हा ब्रेन आणि हँड यांचं कोऑर्डिनेशनचा होणार आहे. तुम्ही पण तुमच्या मुलांसोबत हे नक्की ट्राय करू शकता. तर आता बघूया ही ॲक्टिव्हिटी करायची कशी. एक नोटबुक किंवा एक पेपर घ्यायचा आणि त्याच्यावरती राऊंड शेप काढून घ्यायचे. हे राऊंड शेप पेपरच्या 2 पार्टमध्ये डिव्हाइड करायचे आणि त्यावरती कनेक्टिंग पॉईंट्स काढायचे, ज्याला अधीरा दोन्ही हातांनी ॲट अ टाईम कनेक्ट करायचा ट्राय करेल. त्याचप्रमाणे अजून 2 पेजेसवर अल्टरनेट शेप्स ड्रॉ करून त्याचे कनेक्टिंग पॉईंट्स तुम्ही देऊ शकता. जसे की मी स्क्वेअर आणि ट्रायंगल हे घेतले आहेत. हे 3 पेजेस रेडी झाल्यावर गेम मुलांना एक्सप्लेन करायचा आणि दोन्ही हातांमध्ये पेन किंवा पेन्सिल पकडून हे पॉईंट्स कनेक्ट करायला सांगायचे. कनेक्टिंग डॉट्स हे मी शेपनुसार चेंज केले होते आणि अधीरा देखील ते करण्याचा छान ट्राय करत होती. आता हा गेम रोजच्या रुटीनचा एक भाग झाला आहे, जो तिला खूप आवडला. या गेमसाठी पालकांनी मुलांसाठी फक्त 10 ते 15 मिनिट द्यायची गरज आहे, परंतु ती पूर्णपणे इन्व्हॉल्वमेंट करून देणं गरजेचं आहे. अशा गेम्सचे फायदे बरेच असतात, जसं की स्मरणशक्ती वाढते, लक्ष केंद्रित करायला शिकवते, हात डोळ्यांचा समन्वय सुधारतो, स्वतःवर विश्वास निर्माण होतो. आणि एकदा का स्वतःवर विश्वास निर्माण झाला की अजून एक स्टेप नेक्स्ट पझल सोडवायला मुले आपोआप रेडी होतात. इट्स नॉट ॲट ऑल मॅन्डेटरी की फर्स्ट गेममध्येच मुलांना परफेक्टली जमेल, परंतु सातत्य ठेवण्याने नक्की जमेल. जसा शेप चेंज झाला, अधीरा विचार करत होते की नक्की कुठला डॉट कुठे कनेक्ट करायचा. अँड दिस विल हेल्प टू बूस्ट थिंकिंग ॲबिलिटी. कित्येक वेळा 2 हातांचे कोऑर्डिनेशन होत नव्हते, बट शी ट्राईड वेल. तुमच्याकडे आहेत का असे कुठले गेम्स? असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ लहान मुलांच्या पालकांना नक्की पाठवा, जेणेकरून लहान मुलांचा आजकालचा जो स्क्रीन टाईम वाढला आहे तो कमी होण्यास सपोर्ट मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर अँड बाय.